मासाहेब, हे आमचे सवंगडी सगळे छान विटी दांडू खेळतात. अहो त्यांना राहू दे की आमच्या शेती दांडू खेळायला. असा गुट्टा मारला इतकी झाडाच्या पल्याड गेली. तुम्हीच या पुण्याला शिवबाशी खेळायला, पण नुसतं विटी दांडू नाही ह, तलवार, पट्टा, विटा सगळं आलं पाहिजे. म्हणजे कोणी घोडी अंगावर घातली तर घाबरून पळावं लागत नाही. आता नाहीच घेऊन पळणार आम्ही, कुणी येऊ द्या. अहो तुम्ही नुसतं सांगावा पाठवा, आम्ही सगळी येऊ पुण्याला. बोलावून घेऊ आम्ही तुम्हाला. यायचं ह शिवबा, चलायचं आता. जी मासाहेब, निघतो आम्ही. थांबा. काय मासाहेब? पंत, त्या मताबिबी तर नव्हे? चौकशी करतो. असल्या तर बोलावून घ्या. पूर्वी छान गायच्या, नाचायच्या. जी, पाहतो. मताबेबी तुम्हीच नव? होय मीच. का रे बाबा? तुम्हासनी बोलवलंय. कशाला? नाचायला, गायला? आता काय आहे माझ्याकडं? मी नाही यायची. असं नका म्हणू, आमच्या जिजाऊ आई साहेबांनी बोलवलंय तुम्हाला. जिजाऊ साहेब उभा आहेत त्या. तो काय मेला थांबलाय? चला चला चला. मासाहेब, मताबिबी आल्या. सलाम मासाहेब. मताबिबी, मता, काय ग दशा झाली तुझी? माझीच काय, साऱ्या पुण्याची झाली. आपण गेला सा काय राहिलं नाही इथं. अगं पण तुझी मुलं कुठे आहेत? पुण्यावर पाचशाच्या फौजेचा हमला आला, त्या तोरला तोडला गेला. निधाकटक कुठं बेपत्ता झाला. लाखो मालूम. आता माझं म्हातारपणी कोणी नाही. बेजारा झाले मी, बेजारा. मता, ए मता, ते बघ. मता बीबी, मग हे शिवबा कुणाचे? माझ्या एकटीचे? शिवबा राज एवढं एवढं होता तवा बघितलेलं. आपल्या मुलाचा पत्ता आम्ही लावू. पंत, मताबेबींना काय हवं नको ते पाहायला सांगा. जी. मागल्या गाडीत सर्व काही आहे. हो. बेटा, गरीबाचं दुःख तू ओळखलंस. अल्लाह तरी बहुत बड़ी उम्र करे, बहुत बड़ी उम्र करे अल्लाह. आपण पुन्हा एकदा येऊन भेटा आम्हाला. चलायचं मासाहेब. सलाम माझी.
पंत, हे पुन्हा आजवर ऐकत होतो, तीच काही थोरा साहेबांची जहागीर. राजे, पातशहाच्या हुकमाविरुद्ध शहाजी राजांनी केलेल्या उठावाची शिक्षा एका दिमागदार शहराचे उरले आहेत आता हे केवळ अवशेष. पंत, ती पहार आणि वाहनांची माळ अद्यापही तिथंच आहे. माफी असावी मासाहेब, पण ती काढून टाकणं हा आदिलशहाचा गुन्हा होईल. आमच्या मुलखात आम्ही गुन्हेगार, ही धरती आमची आई म्हणणं हा आमचा गुन्हा. त्याची शिक्षा म्हणून पाचशहाने इथली घरं जाळावी, संसार उथळावे, या भूमीचं वैराण वाळवंट करावं आणि हा अन्याय आम्ही मुकाट सहन करावा. नाही पंत, आम्हाला हे मंजूर नाही. ती पहार काढून टाकायला सांगा. ओसाड उजाड भूमीचं फिरून नंदनवन करा पंत. पुन्हा जहागीर गजबजून जाऊ दे, इथं खरं उभी राहू दे, त्यात संसार फुलू दे. आदिलशहाने केलेल्या या भूमीच्या अपमानाला आमचं उत्तर असेल ते. ऐका हो ऐका, गावकऱ्यानो बाजारकऱ्यानो ऐका, आलोतेदारानो बलोतेदारानो ऐका. महाराज शहाजी राजा भोसले ह्याचा लेख शिवाजी राजा याची नामजादी पुण्याच्या परगण्यावर झाली आहे. पाचशाही फौजेनं बरबाद केलेला पुण्याचा परगणा शिवाजी राजा जातीनं वसवणार सजवणार आहे ती. म्हणून भवानी आईच्या साक्षीनं गणपती देवाच्या पूजेनं शिवाजी राजा उद्या रामपाऱ्यात पुण्याची जमीन सोन्याच्या नांगराला नांगरणार आहे ती. तो समजा लोकांनी लिखी सुनानी पोराबाळाशी घेऊन यावं असं शिवाजी राजाचा आवाज ना हाय. अरे ऐकलंस का, शिवाजी म्हणजे तोच नव्ह का गुट्टा फिरून इट्टी मारलेला? हा ओच. अरे त्यांचा आवाज ना जायचं की नाही बोला. अरे आवाज ना लेखी सुनाच नाही, तू काय लेखा लेख काय सुन. म्या कशाला, तू हो की सुन आणि बस घरात टुकुलवून. मी चाललो पुण्याला. मग मी बी येणार. मग मी बी येणार. अरे सगळ्यांनी जायचं. तो बघा तराळा चाललाय, सांगूया त्याला. चला 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 चला. मगाचा सांगावा दिला शिवाजी राजाला नव. होय होय हमारा वेट सांगा शिवाजी राजा को देंगे क्या? तू की हे बघा, मी यो भैरू, यो शिदोजी, यो ममद्या आणि यो गोदाजी राजा जगताप आम्ही समजा पुण्याला शिवण्याचा नांगर बघायला येणार आहोत. सांगाल ना व? सांगतो सांगतो.